उमेदवारीसाठी थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय। जळगावच्या धरणगाव नगरपालिकेनं हा निर्णय घेतला आहे। उमेदवारीसाठी थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय। धरणगाव नगरपालिकेनं 16.82 लाखांची थकबाकी असल्याचं समोर येत आहे। धरणगाव नगरपालिकेनं निर्णय घेतलेला आहे। थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय। एक महत्त्वाची घडामोड आहे। उरण नगरपालिकेसाठी मविया आणि मनसेची युती झाली आहे। प्रचाराच्या बॅनरवर मविया नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो असणार आहे। भाजप विरोधात मविया आणि मनसे नगरपालिकेच्या मैदानात उतरले। उरण नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबत होत आहे। जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून अंतर्गत चर्चा सुरू आहे। कालच्या बैठकीनंतर वॉर्ड संदर्भातल्या चर्चेबाबत मनसे नेत्यांची बैठक पार पडणार आहे। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड संदर्भातील चाचपणी मनसेकडून केली जाते। मनसे नेत्यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। भाजप कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्यातील नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हे भाजपचं कार्यालय आहे। हे भाजपचं कार्यालय विभागीय कार्यालय असून मराठवाड्यामधल्या 8ही जिल्ह्यांसाठीचं मुख्य केंद्रस्थान हे असणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विमानतळाच्या समोर या ठिकाणी हे असं भव्य दिव्य आणि मोठं कार्यालय उभं केलेलं आहे। आपण बघू शकता की वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा, त्यानंतर भारतीय जनता पार्टी हे लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दोन्ही बाजूला कमळाचे फुल आहेत, तर खाली नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे मोठे कटआउट सुद्धा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमित अडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। एक महत्त्वाची घडामोड आहे। योगेश क्षीरसागर आज भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राजीनामा दिल्यानंतर क्षीरसागर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि अशातच योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचा पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती समोर येते। पुढच्या घडामोडीकडे सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली असं गोगावले यांनी म्हटलंय। महाड नगर परिषदेत शिवसेनेनं एकला चलोरेचा नारा दिलाय। मंत्री भरत गोगावले यांनी ही माहिती दिली आहे। आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रविशेठ असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार, हे लक्षात ठेवा। कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळं काय बोलणार नाही, कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरे आहेत। आम्ही आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही। बिहारमध्ये तिथल्या लोकांचा आग्रह असल्यानंच उमेदवार उभे केले। बिहारमध्ये पक्षश्रेष्ठींकडून उमेदवार दिले नव्हते असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय। काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही जमलं तर ते अलायन्स होऊ शकते, पण एकंदर सगळ्या तिन्ही पक्ष आमचे महायुतीचे आहे। आम्ही निर्णय केलेला आहे की आमच्या सगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात। 9 वर्षानंतर हा स्थानिक स्वराज्याची निवडणुका लागल्या आहेत आणि स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप गर्दी असते आणि सगळ्यांना म्हणजे आम्ही न्याय, एकच पक्ष जर एकत्र तिन्ही लढले तर न्याय आम्ही देऊ शकणार नाही। एखाद्या ठिकाणी काही आमच्या काही तडजोड आम्ही करू शकलो तर आम्ही करायचा प्रयत्न करू। तिथला स्थानिक लोकांनी, बिहारच्या लोकांनीच ठरवलं। आमच्या पक्षाचा कुठेही आग्रह नव्हता, कोणी आम्ही प्रचाराला गेलो नाही, कुठलाही आमच्याकडून आग्रह नव्हता की आमच्या उमेदवार तिथे उभे करा। पण स्थानिक स्तरावर काही ना काही पक्षाचे जे संघटना असतात त्यामध्ये लोकांची इच्छा राहते थोडीफार, तर लोकल लेवलवर त्यांनी निर्णय घेतला, पण आमच्या काही पक्षश्रेष्ठीकडून की आम्ही विशेष काही तिथे लक्ष घातलेलं नाही। बातमी बीडमधून आहे। माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी नगराध्यक्षपदासाठी खलील पटेल यांचं नाव समोर आलंय। आमदार प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली आहे।
माजलगावमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी आता नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। आमदार प्रकाश सोळंके यांनी खलील पटेल यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। माजलगावमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी खलील पटेल यांचं नाव घोषित करण्यात आलंय।